हॅलो, माझ्या सगळ्या फॅमिलीला खूप खूप आत्मवंदन, प्रणाम, नमस्कार. सर्व दिव्य आत्म्यांचं मी इथे स्वागत करते. सर्व एंजल्स, महाअवतार बाबाजी, ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी, आर्केंजल्स, असेंडेड मास्टर्स, ऍस्ट्रल मास्टर्स, आपली सगळी फॅमिली, सोल फॅमिली, सगळ्यांचं अनेक 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 वेळा मी स्वागत करते, आभार व्यक्त करते. थँक्यू. आजचं आपलं ध्यान खूप स्पेशल आहे. आज आपण संकल्प ध्यान करतोय, कारण पुढचे 3 दिवस मी नाहीये. तर आपली भेट यानंतर सोमवारी रात्री होईल. त्यामुळं मला असं वाटलं की आज आपण अनुभव घेण्यापेक्षा संकल्प ध्यान घ्यावं, जेणेकरून त्या ध्यानाचा सगळ्यांना उपयोग पण होईल. आणि त्यानंतर आपण पुढच्या आठवड्यात असंच एकदा अनुभव कथन घेऊ किंवा कुणाला काही शेअरिंग करायचंय, कुणाला काही सांगायचंय, तर त्या पद्धतीचं सत्र आपण पुढच्या आठवड्यामध्ये घेऊ. आज मला खास करून आजच्या दिवशी एकच सगळ्यांना सांगायचं की जेव्हा तुम्ही संकल्प ध्यान करता किंवा याला आपण इंग्लिशमध्ये मॅनिफेस्टेशन असं म्हणतो, की मला जी पाहिजे ती इच्छा माझी माझ्या वास्तवामध्ये उतरणं. तर ह्याचे अनुभव आपण ध्यानामध्ये यायच्या आधी किंवा हा शब्द ऐकण्याआधी आपल्या आधीच्या जीवनामध्ये अनेक वेळा घेतलाय. आपलं जे काही कार्य घडलेलं आहे आपल्याकडनं आणि आपण ज्या कुठल्या पोझिशनला ऑफिसमध्ये किंवा घरामध्ये सुद्धा अनेक वेळा ऑलरेडी सगळ्यांनी इच्छापूर्तीचे अनुभव घेतलेत. असं काही नाही की हे काही नवीन आपण करतोय. फक्त कसं आहे, आता आपल्याला त्याच्या एक एक टेक्निक, छोट्या छोट्या ट्रिक्स कळाल्यात की आपल्या मनाच्या शक्तीने आपण हे कसं अचीव्ह करू शकतो, एवढाच फरक आहे. आधी आपण जे करायचो, आपल्याकडे म्हणतात सुद्धा आपल्या सनातन धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये तर हे सगळ्याचं म्हणतो ना की गाभा आहे आणि ह्याच्यावरच ते सगळं बसलेलं आहे आणि मग ते नंतर वेस्टर्न कंट्रीजमध्ये वगैरे गेलंय. पण आपल्याकडे मुळातच सनातन धर्मामध्ये याची भरपूर माहिती अवेलेबल आहे. त्यामुळे आपण जन्मल्यापासून आत्तापर्यंत आपल्या संकल्प शक्तीनेच, आपल्या इच्छाशक्तीनेच सगळं मिळवत आलो. काही आपण आता वेगळं काही करत नाही आहोत. फक्त आत्ता आपण अजून काही गोष्टी त्याच्यामध्ये जास्त चांगल्या पद्धतीने शिकतोय, जेणेकरून आपल्याला अजून त्याचा चांगला वापर आपल्या रोजच्या आयुष्यात करता येईल. आणि कसं आपलं आयुष्य जे आपण कुठल्या तरी बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून असतो की मला हे मिळू दे, हे ज्याची आपण प्रार्थना करतो देवापुढं, ती प्रार्थना करायची काही गरज नाहीये. कारण तो आपल्या आत आहे, तो आपल्याला शक्ती देतोय, बुद्धी देतोय, तो आपल्याला विचार देतोय, की बाई तू माझ्या जे मला काही नवस बोलती, माझ्या जे प्रार्थना करती, तुझी इच्छाशक्तीनेच तू ते मिळवतीस. मी फक्त तुला मदत करतोय, योग्य मार्ग दाखवतोय ह्या पद्धतीने. पण आपल्याला ते समजायला थोडंसं एक म्हणतो ना, की एक वेळ जावा लागतो, की माझ्या आतमध्ये ती शक्ती आहे आणि शक्ती जागृतीचं काम आपण करतोय. जागृत म्हणजे ती ऑलरेडी आहे, आपण आठवायचं काम करतोय. हे जे नेहमी आपण वारंवार ऐकतो, की आपण ऑलरेडी त्या शक्ती घेऊन बसलोय. पण जोपर्यंत त्याचा वापर होत नाही, तोपर्यंत त्यांची धूळ जी लागली आहे त्या शक्तींना आणि त्याचा वापर करत नाहीत, तोपर्यंत त्या अजून पॉलिशमध्ये येणार नाहीत. त्या जसं घरामध्ये कुठलीही वस्तू जर असेल, वापरली नाही तर ती तशीच धूळ खात पडते. अगदी तसं आहे. आपण आपले इंट्युशन जोपर्यंत वापरायला सुरुवात करत नाहीत, आपण आपल्या इच्छाशक्तीचा वापर करायला सुरुवात करत नाही. ती शक्ती आहे, पण ती नुसतीच पडली. त्याचा काही यूज नाहीये. जसं आपल्या शरीराचं पण आहे. आपण शरीर जितकं हालचाल करू, जितकं त्याला मूव्हमेंट देऊ, तितकं ते चांगल्या परिस्थितीमध्ये राहतं. तर अगदी मनाचं आहे. काल मी जे सगळ्यांना बोर्डवर वगैरे घेऊन दाखवलं, तर काल मला खरोखर ते सेशन झाल्यानंतर खूप जणांचे मेसेज आले, की ते आमच्या मनामध्ये बरेचसे प्रश्न होते किंवा काही प्रश्नांची उत्तरं मिळाली वगैरे, वगैरे. पण हे त्यांना असं का वाटलं, की ह्या सेशनमधून मला जे काही पाहिजे होते ते मिळालं. कारण ते ज्या ऊर्जेला होते, ती व्हायब्रेशन्स, ती फीलिंग्ज ऑलरेडी ग्रुपमध्ये सगळ्यांमध्ये आहे. तुम्ही आत्ता बघत असाल, खास करून ह्या गेल्या 2 आठवड्यापासून थोडी एनर्जी सगळ्यांना जास्त जाणवत असेल, थकवा आल्यासारखं वाटत असेल, तर पाणी भरपूर प्या. दुसरी गोष्ट आहे, की जमिनीवर उघड्या पायानी चाला. ते खूप गरजेचं आहे. त्याला ग्राउंडिंग म्हणतो आपण. जशी झाडाची मुळं खाली असतात ना, तर प्रत्येक गोष्ट जमिनीला घट्ट धरून आहे. त्यामुळे आपण पण एकदा तरी दिवसभरात ना, मातीचा स्पर्श करा. झाडांना हात लावा. कारण ते अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे आपली जी शक्ती आहे, ती बॅलन्स व्हायला मदत होते. ग्राउंडिंग आपलं ज्याला म्हणतात. ग्राउंडिंग म्हणजे काय, की आपण खोलवर जमिनीशी घट्ट जोडले गेलोय, ही कल्पना, हा विचार आणि तो स्पर्शाने जास्त
पक्का होतो. तर बरेच जण ग्राउंडिंगची मेडिटेशन करतात. मी लवकरच मराठीमध्ये 15 मिनिटाचं मेडिटेशन ग्राउंडिंगचं घेऊन येईल, ज्याच्यामध्ये आपण असं खूप आपल्याला वाटलं ना अस्थिर वाटतंय खूप मला. अस्थिर म्हणजे विचार खूप असे म्हणतो ना सारखे असे खालीवर होत आहे. अचानक भीती वाटते बघा कधी-कधी. मग ते शरीरातलं काही असेल किंवा अजून काही गोष्ट असेल, तर ती भीती कमी करण्यासाठी ना हे ग्राउंडिंग मेडिटेशन आपल्याला स्टेबल करतं. मग आपण त्याच्यामध्ये इमॅजिन करतो, की आपल्या खालून जशी झाडाला मुळं निघतात, तशी आपल्या खालून मुळं निघालीत आणि ती जमिनीच्या खोलपर्यंत चालली. जेव्हा पहिल्यांदा मी ग्राउंडिंगचा अर्थ शोधत होते, मी कुठल्यातरी एका मॅडमकडून ऐकले होते, की ग्राउंडिंग करा, ग्राउंडिंग करा. मला समजेच ना ग्राउंडिंग करा म्हणजे करायचं काय नेमकं? मी खूप Google वगैरे केलं आणि त्यावेळेस हे ChatGPT वगैरे प्रकार नव्हते अजून. तर मग मला समजलं, की ग्राउंडिंग म्हणजे जसं आपण इलेक्ट्रिसिटीचा वगैरे जसा प्रकार असतो, तसंच आपल्या शरीरामध्ये पण पॉझिटिव्ह, निगेटिव्ह ऊर्जा आहे, एनर्जी आहे म्हणल्यावर त्यालाही एका ग्राउंडिंगची गरज आहे. म्हणजे मदर अर्थ, पृथ्वीशी घट्ट जोडलं जाण्याची ती क्रिया. आणि त्याच्यासाठी थोड्या वेळ आपण उघड्या पायांनी जमिनीवर चालणं, गवतावर चालणं. अपार्टमेंटमध्ये वगैरे गवत शक्यतो मिळत नाही, तर मातीवर चालायचं. तर जर असं असेल आपल्या आजूबाजूला गवत, तर खरंच नशीबवान म्हणायचे, की त्याच्यावर तुम्ही किमान 10-15 मिनिटं चप्पल काढून रोज चालायचं आणि बसायचं खाली. बसलं तर अजून चांगलं. कारण आपल्याकडे तर निसर्गातलं ध्यान जे करून घेतात खास वर्कशॉपमध्ये, ते तर तिथं जाऊन बसून करून घेतात. तर ते तर मिळालं तर अजूनच चांगलं आहे. तर कालचा जो एक सांगायचा एक मुद्दा होता, की काल आपण फ्रिक्वेन्सी बघितल्या, की लोकांचे थिंकिंग, विचार म्हणजेच ऊर्जा आहे. आणि विचारांची आपली काय पातळी, काय लेव्हल आहे आत्ता. त्याच्यामध्ये कुणाला दोष देण्यासारखं नाही, की ह्याचे विचार असे आहेत, ह्याचे उच्च आहेत, ह्याचे खालच्या ह्याचे आहेत. असं नाहीये. जो जिथं आहे तिथं, पण त्या विचारांवर, त्या फ्रिक्वेन्सीवर आपण व्हायब्रेट करत असतो. आता आज आपण बघणार, की रेतीवर पण चालू शकतो. रेती ही सुद्धा एक फॉर्म आहे, जी प्युअर फॉर्ममध्ये येते. त्यामुळं आपल्या घरातली जी जमीन आहे ज्याला टाईल्स वगैरे असतात, तर तुम्हाला तो फील येत नाही म्हणून. म्हणून खाली जायचं, बाकी काही नाही. तर आपल्या सोसायटीच्या खाली जिथं जागा आहे, तिथं तुम्ही चालू शकता किंवा पाण्यामध्ये पाय घालून थोडा वेळ बसू शकता म्हणूनच. कारण पाणी हे पंचतत्वांपैकी एक आहे, तर तेही करू शकता. अं, तर काल आपण जसं एनर्जी बघितलं, की कुठल्या ऊर्जेला कोण कसं असतं. तर आज मी फक्त थोडक्यात सांगते, की आज जे आपण संकल्प ध्यान करणार आहोत, मी समजा एकदम कुठल्यातरी निराशेमध्ये आहे आणि मला असं वाटतंय, की पुढे येणारा माझा काळ फार वाईट आहे. असं माझ्यामध्ये एक असं डिप्रेशन जे म्हणतात ना, तर तो प्रकार कुठल्यातरी व्यक्तीच्या बाबतीत झालेला आहे आणि त्या माणसाच्या मनामधून ते विचारच जात नाहीये. आता त्याच्यापुढं काय होणार? 2 परिस्थिती, चॉईसेस, मार्ग त्याच्यापुढे आहेत. एकतर तो अजून डिप्रेशनमध्ये जाईल आणि पूर्णतः काहीतरी उपचार घेईल, कन्सल्टेशन घेईल डॉक्टरांकडे किंवा कुणी त्याच्याकडे बघणार नाही फॅमिलीमधलं आणि तो त्याच अवस्थेत त्याचं आयुष्य जगत राहील. दुसरा मार्ग काय आहे, की त्याला अचानकपणे असा काहीतरी ध्यान मार्ग किंवा कुणाची तरी मदत मिळणं किंवा अजून फॅमिलीमधून सपोर्ट चांगला मिळणं त्या मार्गे तो माणूस त्या डिप्रेशनमधनं बाहेर येणं. ठीक आहे? हे झाले 2 चॉईसेस. ह्याला काय म्हणायचं? 2 पर्याय म्हणजे 2 टाईमलाईन झाल्या. मी हे शब्द मी तुम्हाला का सांगते, की तुम्ही शब्द आता ऐकाल. जसं काल आपण फ्रिक्वेन्सी व्हायब्रेशन बद्दल बोललो तसं. तर टाईमलाईन ह्या 2 झाल्या. तर जर मी माझ्या आयुष्यात आहे त्या परिस्थितीवरनं माझी टाईमलाईन बदलली. मी अगदी लोएस्ट फॉर्ममध्ये आहे. आता सध्या मी भीतीमध्ये, निराशेमध्ये आणि तिथून जर मी एक कुठलातरी असा मार्ग पकडला आणि त्या मार्गाने मी जात, 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 जात पुढे गेले. भलेही मला माहित नाही की मी कुठे चालले. पण मी जातीये, चालतीये, चालतीये आणि चालत, चालत गेल्यानंतर मला समजलं की मी योग्य मार्गावर आहे आणि माझा विश्वास वाढायला लागला. माझी ऊर्जा वाढायला लागली आणि मी थोडी वरच्या लेव्हलला आले. तर ह्याचा अर्थ मी माझी टाईमलाईन बदलली. तर हे पण तुम्ही बऱ्याच लोकांकडनं ऐकाल म्हणून मी थोडं सांगते, की टाईमलाईन शिफ्ट याला म्हणतात, की आपण जिथं आहोत ज्या ऊर्जेला तिथून एक जंप घेणं, वरच्या लेव्हलला जाणं आणि खरं तर मी या ऊर्जेला आहे ना, तर माझी खरी हीच टाईमलाईन पाहिजे होती, की मी त्या निराशेमधनं कुठेतरी अजून भरकटत जायला पाहिजे होतं अंधारामध्ये. पण तसं न होता मी माझे विचार बदलले, माझी प्रयत्न केला माझ्या आयुष्यात काही चांगल्या गोष्टी आल्या आणि मी काय केलं माझा मार्गच बदलला आणि अचानक हा माझा खालचा आधीचा मार्ग आणि मी आता वरच्या ऊर्जेमध्ये आले आणि इथं मला आल्यानंतर जे मिळायला पाहिजे होतं, जे मी कधी स्वप्न पण नाही बघितली होती, की हे माझ्या बाबतीत होईल, ते घडायला लागलं. का? कारण मी त्या ऊर्जेला मॅच करायला लागले. आधीचं व्हर्जन माझं खालीच आहे अजून. पण मी स्वतः त्या ऊर्जेतनं वर आले आणि मी वरच्या ऊर्जेत अशी जात-जात पुढे-पुढे गेले. मला माझं घर मिळालं स्वतःचं. मला अजून काय कुठल्या परीक्षेत यश मिळालं. अजून काय जी काही स्वप्न बघितली ती सगळी मला इथं मिळाली. म्हणजे मी काय केलं,
की माझी टाइमलाईन शिफ्ट केली, मी क्रॉस केलं त्याला, मी जम्प केली, उडी मारली आणि अशा ऊर्जेमध्ये आले जिथं मला जे पाहिजे ते सगळं मिळायला लागलं. समजतंय? तर हा अर्थ आहे टाइमलाईन शिफ्टिंगचा आणि ते आपण ऑलरेडी आपल्या आधीच्या आयुष्यात अनेक वेळा केलंय. असे प्रसंग आठवा ज्यावेळेस केवळ आपण इच्छा धरली मनामध्ये, शुद्ध इच्छा, खूप आतून आणि ती आपली इच्छा पूर्ण झाली आणि मग आपण म्हटलं माझं स्वप्न पूर्ण झालं. जे मी बघितलंय. अशा अनेक छोट्या-छोट्या आणि मोठ्या-मोठ्या गोष्टी आपल्या पूर्व आयुष्यामध्ये घडून गेल्यात. प्रत्येकाच्या घडल्यात. असा इथं कुणी नाही की ज्याची एक पण इच्छा पूर्ण झाली नाही. असं झालंय? होऊच शकत नाही. कारण आपली इच्छा सगळ्यांची जी आहे, आपल्या आधीच्या आयुष्यात पण पूर्ण झाली. आता आपण थोडंसं आपल्या पृथ्वीच्या एनर्जी प्रमाणे शिफ्ट होतोय. कारण आपली पृथ्वी आता एका ट्रान्झिशन मोडमधून जाते. म्हणून आपल्या सगळ्यांची फ्रिक्वेन्सी आता वाढते. ह्यापुढे तुम्हाला समजेल की ज्या लोकांनी इच्छा केली आणि पटकन पूर्ण झाली, असा काळ येणार आहे. येईल. कारण हे सगळंच बदलणार आहे आता गणित किंवा लोकांमध्ये अवेअरनेस वाढणं या सगळ्यांमुळं सगळ्यांची फ्रिक्वेन्सी वाढते. जसं आपण मागच्या वेळेस आपण ध्यान केलं होतं, संकल्प ध्यान. तसंच आज पण करणार आहे. एक इच्छा आपल्या मनामध्ये ठेवायची. ठेवल्यानंतर तुम्ही आत्ता आपण कुठं बसलोय? आपण कुठल्या लेव्हलला आहोत? माझा पैसा हे सगळं सगळं विसरायचं त्या ध्यानामध्ये आणि फक्त आपल्या थर्ड आय मध्ये इथं फील करायचं. आपल्या हृदयामध्ये फील करायचं. हृदयामध्ये आनंद फील करायचा. थर्ड आय मध्ये व्हिज्युअल्स बघायचे. ते दृश्य बघायचे की जे मला ते इच्छा पूर्ण झाल्यावर माझ्या आयुष्यात येतील, मला पाहिजेत. ते दृश्य बघायला लागा. माझी इच्छा आहे माझ्या शरीरातला आजार पूर्ण बरा होऊन मी चांगल्या लेवलला गेली, तर तुम्ही इथं बघायचं आणि फील इथं करायचं की जेव्हा माझा पाय बरा असेल, माझे गुडघे छान असतील, तेव्हा मी कुठं कुठं फिरायला जाईल. मी डोंगर चढतीये, कुठल्या तरी डोंगरावरचं स्थानाला भेट देते. ठीक आहे? हा विचार आणा. ज्यांना पाठीचं दुखणं आहे, ज्यांना काय अजून थायरॉइड आहे किंवा काय, आपापल्या शरीराच्या आजाराप्रमाणे विचार करा की जेव्हा हा आजार नसेल तेव्हा मला एक बंधन नसणार आहे, मग मी काय करेन. ते ऑलरेडी आज सगळ्यांनी आपल्या डोळ्या पुढे इथं ध्यानात बघायचंय. ठीक आहे? आणि इथं फील करायचे ते व्हायब्रेशन्स, तो आनंद, ते फिलिंग. हे हृदयस्थान आपल्याला फील करण्यासाठी दिलंय की मला आनंद झाल्यावर, जसं दुःख झाल्यावर असं हृदयामध्ये आपल्या कसं तरी होतं, तशाप्रमाणे तुम्हाला आज फील झालं पाहिजे. ज्यांची एखादी वस्तू हरवली, काहीतरी हरवलंय, त्यांनी काय फील करायचं की ऑलरेडी ते माझ्या हातामध्ये मला मिळालं आणि मी माझ्या जवळच्या लोकांना सगळ्यांना सांगते, फोन करून आनंदाची बातमी देते. घरामध्ये आम्ही देवापुढे पेढे ठेवलेत. इतकं डिटेल बघा, इतकं डिटेल की माझं जर सोन्याची वस्तू काही हरवली तर सापडल्यानंतर मला काय आनंद होईल. जसं मागच्या वेळेस मेघनाने बघितलं की देवी पुढे तिने मंगळसूत्र ठेवलं, त्याची पूजा करताना तिने स्वतःला बघितलं. हे दृश्य आपण इथं बघतो कारण हे डोळे आपले ह्या जगामध्ये उघडे, पण जेव्हा डोळे बंद झाले तेव्हा हा डोळा मनामध्ये बघायचा, हा डोळा आहे, थर्ड आय, तिसरा नेत्र. त्याच्यातून आपण आतमध्ये व्हिज्युअलाइज करा की माझी वस्तू हरवलेली मला मिळाली आणि तो आनंद फील करा इथं. ठीक आहे? आपल्याला नोकरीमध्ये काही पाहिजे, व्यवसायामध्ये काही पाहिजे, पैशाशी रिलेटेड, अजून कुठली कामं, आपापल्या सिच्युएशन प्रमाणे, इच्छेप्रमाणे आज सगळ्यांनी ते काम इतकं आतून करा, तितकं फील करा आतून की तुम्हाला असं वाटलं पाहिजे की माझ्या सोबत आत्ता ते घडायला लागलंय. माझ्या घरातली कुठल्याही मुला-मुलींची काही इच्छा असेल आणि त्या इच्छेला मला पूर्ण होताना बघायचंय. ती इच्छा झाल्यावर मी पहिलं कुणाला फोन लावेल, याप्रमाणे मी देवापुढे जाऊन त्याचे आभार मानेल. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जितक्या फील कराल, आपल्या घरात कुणी आजारी आहे, त्याला बरं वाटत नाहीये. त्याला बरं वाटल्यानंतर मी पहिल्यांदा काय करेल, हा विचार करा. हे ज्यावेळेस आपण समजून घेतो ना सगळं, त्यावेळेस मग तुम्ही 5-10 मिनिटात पण तुमचं ध्यान पूर्ण झालं. समजतंय? त्याच्यासाठी तुम्हाला तास 2 तास बसायची गरजच नाहीये. हे ब्रह्मांड, हा परमात्मा इतका प्रेमळ आहे की तुम्हाला फक्त तुम्ही मागा त्याला. आणि असं होतं बऱ्याच जणांना इतकं सोपं असल्यास सगळेच अंबानी झाले असते, असं म्हणतात लोक. आणि सगळेच अंबानी झाले असते. पण काही कर्माचा पण भाग असतो आणि काही इच्छेचा पण भाग असतो की तुम्ही जे मागता ते तुम्ही कितपत त्या ह्याच्यामध्ये आहेत, तो पण हिशोब असतो. पण इथं काही अवघड नाहीये. आपण आज म्हणतो ना की कर्माचा पण, मला तर असं वाटतं, असं म्हणतात पण मला तर वाटत नाही की कर्माचा पण तितका काही असेल. मला असं वाटतं की तुम्ही जर ती मागितली मनापासून, हृदयापासून, तर ते तुम्हाला मिळायलाच पाहिजे. तो तुमचा हक्क आहे. ह्या मताची मी आहे. त्यामुळं कुठलाही विचार डोक्यात आणायचा नाही. फक्त शुद्ध इच्छा टाकायची
ध्यान झाल्यानंतर ते विसरून जायचं की आपण असं काही आज ध्यानात बघितलं होतं. आजचा ध्यान सत्र पूर्ण झाल्यानंतर सोडून द्यायचं ते. ठीक आहे. परत उद्या परवा ध्यान झाल्यावर रात्री झोपताना ते आज जे काही आपण विचार केलाय त्याची पुन्हा डोक्यामध्ये विचार आणायचा नाही. का? ह्याच्या मागं पण सायन्स आहे की आपण त्या फळाला अडकून बसतो. अरे कधी होणार, कसं होणार, कधी होणार, कसं होणार. एकदा आपण ही इच्छा सोडली की ती त्याच्या चरणामध्ये सरेंडर करून टाकायची. ती होणार म्हणजे होणार हा विश्वास ज्याचा आहे, जो फील करेल आतून आणि ते सोडून देईल, त्याला ते जास्त लवकर जाणवेल. ठीक आहे. ह्या 2-3 गोष्टीच मला सांगायच्या होत्या. आणि ह्याप्रमाणे तुम्ही कुठल्याही देवतेचं सुद्धा ध्यान करू शकता. जे म्हणायचे ना पूर्वी मानस पूजा वगैरे, तर हे तुम्ही करून बघा. मी केलेलं आहे आणि जबरदस्त अनुभव येतात की तुम्ही जेव्हा कुठलीही देवता जसं रेणुका माता किंवा महादेव असतील ह्यांना समोर बसलेलं बघा आणि ते आपल्या सोबत आहेत ध्यानाला. ह्या पद्धतीने तुम्ही इमॅजिन करा किंवा कुठलीही त्यांच्यासोबत बसून पूजा करतोय आपण, हे सगळं तुम्ही ध्यानात करू शकता. आणि त्याच्यासाठी तुम्हाला फक्त हेच वाढवावं लागेल की व्हिज्युअलायझेशन डोळ्यापुढे आणणं आणि फील करणं. तर ह्या 2 गोष्टी वापरून आपण आपल्या आयुष्यात असलेलं सगळं काही मिळवू शकतो. आपली भावना आणि आपलं व्हिज्युअलायझेशन, इमॅजिनेशन हे जरी नसेल तर केवळ भावनेने सुद्धा. हो नीलम, विचार ना. अनम्यूट कर, अनम्यूट. हा विचार. पण आता ध्यान करणार आहे ना, मग कोणत्या पोझिशन मध्ये बसायचंय की आपण रेकीला बसतो तसं त्या टाइप मध्ये? नाही नाही, रेकीसाठी नाही. आपण ध्यानाला जसे मागे टेकून बसतो तसंच करायचं. नॉर्मल बसायचं ना? ओके. नॉर्मलच. ठीक आहे. चला आपण जास्त अजून वेळ न घालवता जास्तीत जास्त शांत, स्थिर आणि सगळं विसरून केवळ आपल्या श्वासांबरोबर एकरूप व्हायचा प्रयत्न करू. जितकं खोल जाता येईल आणि जितकं फील करता येईल तितकं करू. ठीक आहे. तर आपण सगळे ध्यान अवस्थेमध्ये येऊ. आपल्या पाठीला आराम घेऊन बसा. कुठेही आपल्या शरीरामध्ये ताण शरीर पूर्ण शिथिल सोडून सगळ्यात आधी आपण आपल्या शरीराची जाणीव करून घेऊ. आपण ज्या खोलीमध्ये बसलोय, जिथं कुठं ज्या कुठल्या आसनावर बसलो, ती खोली, आजूबाजूचा परिसर आपल्या बंद डोळ्यांनी बघा. आपले डोळे अगदी सहज आणि कोमलपणे बंद करा. डोळ्यांना सुद्धा ताण द्यायचा नाहीये. सगळ्यात आधी आपल्या शरीराने स्थिर व्हा, शांत व्हा. आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे. आपले खांदे सैल, आपली मान सैल, कंबर, पाठ शिथिल, सैल सर. हळूहळू आपल्या पायांकडे जात आपले पाय सुद्धा अगदी स्थिर करून सैल सोडा. जो काही तणाव आपल्या शरीरामध्ये कुठेही आपल्याला जाणवत असेल तर संपूर्ण शरीर एकदा बघा. आपल्या मस्तकापासून आपल्या पायापर्यंत सगळं शिथिल, सैल आणि आरामदायी अवस्थेमध्ये. केवळ आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवायचा. आरामात टेकून बसायचं मागे आणि केवळ मोठे मोठे श्वास घ्यायला सुरुवात करायची. हे श्वास अगदी रेशमाप्रमाणे मऊ, जणू काही रेशीमच, इतके मऊ आणि उबदार आहेत. आपल्या आत जाणारा एक एक श्वास आपला थंड आणि शरीराच्या बाहेर येताना
गरम होऊन आपला एक एक श्वास फील करा. अगदी सहजपणे आपल्या श्वासांना शरीराच्या आत आणि सहजपणे बाहेर जाऊ दे. आत्ता ह्या क्षणाला मी माझ्या श्वासांसोबत एक होत चाललीये. मला हळूहळू केवळ श्वास जाणवतायत. आपल्या आजूबाजूचा काही आवाज येत असेल, अजून कुठले विचार येत असतील, तरी सुद्धा आपलं लक्ष पुन्हा पुन्हा आपल्या या कोमल, सहज आणि मऊ असणाऱ्या श्वासांकडे घेऊन या. पूर्णपणे वर्तमानात. मी या क्षणाला केवळ आणि केवळ वर्तमानात आहे. माझी सगळी चिंता, काळजी सोडून परम चैतन्याच्या चरणामध्ये मी एकरूप झालीये. माझा भगवंत, माझा ईश्वर, ज्याने मला बनवलंय, तो आणि मी या क्षणाला एक झालो आहोत. त्याचा आणि माझा श्वास एकरूप झालाय. इतके आम्ही एक आहोत. माझे गुरु, माझे सद्गुरुनाथ माझ्या सोबत, माझ्या हृदयात आहेत. माझ्या प्रत्येक श्वासांनी मी त्यांचं अस्तित्व माझ्या आतमध्ये फील करतीये, त्यांचा अनुभव घेतीये. एक एक श्वास मला माझ्या ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव करून देतोय. इतके आम्ही एक आहोत.
आपल्या मस्तकापासून आपल्या छातीमध्ये वाहणाऱ्या या श्वासांना फील करत राहा. इतके सुंदर आणि कोमल एक एक श्वास सगळ्या शरीरामध्ये वाहतायत. या श्वासांमुळे माझं शरीर, माझी छाती पुढे मागे होते. त्यांचा स्पर्श मला जाणवतोय. ही अद्भुत अशी अनुभूती घ्या. हा अनुभव आणि हळूहळू आपल्या छातीच्या मध्यभागावर या. एक एक श्वास जागृतीने घेत राहा. छातीच्या मध्यभागी आपण सगळेजण आलो आहोत. माझ्या छातीवर आता मला माझे श्वास जाणवत आहे. नाकावाटे आत येणारे हे प्राणवायू अगदी कोमल असा स्पर्श मला करून पुन्हा बाहेर जात आहे. खोल जा आपल्या हृदयामध्ये, आपल्या छातीच्या अजून आत, जिथे भगवान शिव विराजमान आहेत. ते आपलं हृदय स्थान आहे, जिथे शिव आपली वाट बघत थांबलेत. भगवान महादेव आपल्या छातीच्या मध्यावर अनुभवा. एक एक श्वास आणि याच क्षणाला आपल्याला जे काही मिळवायचंय, जी काही आपली इच्छा आहे, ती बंद डोळ्यांनी आपल्या आतल्या विश्वामध्ये निर्माण करा. ती इच्छा आत्ता ह्या क्षणाला पूर्ण झाली आहे. माझ्या आतल्या डोळ्यांनी मी ती बघत आहे. इतकी ती सजीव आहे, पूर्ण आहे. आणि माझ्या हृदयामध्ये मी ती कंपनं अनुभव करतोय. तो आनंद, ते समाधान, माझी शुद्ध इच्छा माझ्या डोळ्यासमोर पूर्ण होतीये. माझा खराखुरा आनंद जेव्हा मला वाटतोय, तो क्षण मी आत्ता अनुभवतोय. माझ्या हृदयामध्ये ते सगळे क्षण आपल्या डोळ्यापुढे उभे करा.
ज्या क्षणांमध्ये इच्छा पूर्ण झाल्याचं एक समाधान मी व्यक्त करतोय, अभिमान वाटतोय, आनंद वाटतोय, डोळ्यातून पाणी सुद्धा येईल की परमेश्वराने आपल्या ह्या बाळाची इच्छा पूर्ण केली आणि अगदी योग्य वेळी, योग्य प्रसंगी मला जे पाहिजे ते दिलं. त्यासाठी मी सगळ्यात आधी माझ्या भगवंताचे, माझ्या गुरूंचे, संपूर्ण ब्रह्मांडाचे मी आभार मानत आहे. नतमस्तक झालोय त्याच्या पुढे, त्याच्या प्रेमापुढे, त्याच्या दयाळू वृत्तीपुढे. हे सगळे भाव फील करा. आत्ता तुम्ही ते जगत आहात. पूर्ण पात्रता आहे, योग्यता आहे, म्हणून मी इथं आहे, हा विश्वास ठेवा. ती वेळ आल्याशिवाय कुणीही इथे येऊ शकत नाही आणि ती वेळ आल्याशिवाय आपण हे ध्यानही करू शकत नाही. माझी वेळ आलीये म्हणून मला इथं बोलावलंय. भगवंताची इच्छा आहे की मला जे पाहिजे ते मला दिलं जावं आणि आज ते मला मिळालंय. हा भाव, तो आनंद आपल्या हृदयात ठेवा, त्याच्यावर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा. काय करेन मी पहिल्यांदा? तो क्षण आत्ता जगा, जेव्हा माझी इच्छा पूर्ण होईल. तो क्षण आत्ता मी जगत आहे, कारण माझ्या डोळ्यापुढं, माझ्या हृदयात ती इच्छा पूर्ण होताना मी बघत आहे. भगवंताचे आभार मानत, या सृष्टीचे आभार मानत, एक एक अणुरेणू, संपूर्ण ब्रह्मांड मला मदत करतंय. माझे सद्गुरू माझ्या सोबत आहेत. माझा ईश्वर मला मदत करतोय. याच भावनेमध्ये, अवस्थेमध्ये काही क्षणी
आणि आता आपली ही शुद्ध इच्छा, आपली शुद्ध भावना सृष्टीच्या नियमामध्ये, तिच्या चरणामध्ये सोडून ती जशी पूर्ण होईल, काळ, वेळ आणि भगवंत इच्छा ह्या सगळ्यांवर आपण शरण सोडणार आहोत. ही माझी शुद्ध इच्छा जशी ज्या मार्गाने आणि ज्यावेळी पूर्ण होईल